बड़ा मजेदार. इथे शूटिंग पुढे जा. आणि लाल टमाटर बड़ा मजेदार. ऍक्शन नाही. लाल टमाटर बड़ा मजेदार. नको वाक्य हात नको हात मी माझी प्रिय मैत्रीण. अरे मला हीच पाहिजे होतं त्यांनी चुकीच ओळखायला पाहिजे. बोल काहीतरी बोल एक ओके टाइम अप. बसा ना प्लीज. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. एक दोन नाही सगळ्यांनी गावलं. मी पहिला सोडून ए वाजवा कोणीतरी. अवघड नाही. ओके दोन मिनिट हातात गाणे बोल ना. पुढचं गाणं काय दिवस ओके थोडासा जुना मस्त आहे ऐका. आणि सर्व शेवटचं क्लास झाला. सर्व शेवटचं नाही माहित. कुणाला विचारू
हा, बोल. हे बस. त्याला माहित होतं. हे खरं माहित होतं. हे बस. ठेव ना. बस. ओके. आता फ्रेश व्हा. टीचरचा आहे. फ्रेश व्हा. वॉशरूममध्ये येत असायचं. अमोल. स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला
संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अजल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं. मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अजल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं. विरुनिया गेलं भाव मनातलं भोळं. रूप तुझं डोळ्यामंदी साठलं साठलं. पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. थँक्यू लक्ष्मी. आदरणीय व्यासपीठावर जमलेले शिक्षक लोक,
एवढ्या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच तब्बल 17 वर्षानंतर जमलेले मित्र आणि मैत्रिणींना सर्वांना स्मरण करून मी थोडीशी एक कविता लिहिलेली आहे. सोहेल आणि आम्ही ते दोघांनी एकत्रित सादर करणार आहोत. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्या गुरूंच्या चरणी चला मस्तक ठेवूया. सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना, मित्र आणि मैत्रिणींना मी विनंती करतो की सर्वांनी हात जोडून सरांना एकदा नमस्कार करावा. धन्यवाद. ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान, त्याचं जागेला पाहू आज सलामी देऊन. ज्या मैदानी खेळलो, जिथं हरवलो जिंकलो, त्याचं मातीच्या रंगात पुन्हा विसरू न जाऊ. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, शुधू खुना काही ज्या बाकावर आपण बसलो. सारे भेटतील जुने, होतो भांडलो ज्यांच्याशी, झाले गेले विसरून, त्याला भेटलो घ्या त्याची. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. नको साथीलाही काही ओढ ठेवा फक्त मनी, थोडा वेळ काढा आणि घ्याही साधून पर्वणी. चला जाऊया सगळे, चला हो वारकरी, वाट पाहते आपली आज ज्ञानाची पंढरी, आज ज्ञानाची पंढरी. त्याच्यानंतर मी सुप्रियाला आणि मॅम, जे इच्छुक असाल आमच्यासाठी 2 शब्द तुम्ही जे कोणीही बोलाल ते खरंच आमच्यासाठी खूप छान असेल. आणि प्लीज रिक्वेस्ट करते की कोणीतरी काहीतरी आमच्यासाठी एक म्हणतात आपण जो तुम्ही शिक्षण दिले त्याच्यातलं आणखीन काही वाढ व्हावी याच्यासाठी प्लीज बोला सर. किंवा तुमच्या भावना, तुमच्या भावना व्यक्त करा. चंदा शिवाजी शिंदे, मी सोलापूरमध्ये राहते. मी गृहिणी आहे. तिकडला पूनम रुपेश खारे. म्हणजे सगळं आता कॉलेजवर करायचं, परत स्कूलमध्ये करायचं. तुम्ही मॅडम जसं करत होत्या ना की आमच्या मॅडम असं करत होत्या, आम्ही ते सांगून मी पुढचं करते का तुम्ही पण त्या मॅडम सारखंच करणार. मी सगळ्या मुलांना सोबत घेऊन मी पण करण्याचा सध्या प्रयत्न करते. स्वतःची इन्स्टिट्यूट टाकली आहे, म्हणजे 2 वर्ष झाली. तर आता सध्या बरं म्हणजे या वर्षी त्याला स्कोप आलेला आहे. थँक्यू. शुभांगी देशमुख, इकडे पण देशमुख तिकडे पण देशमुख. आणि मी गावचे सरपंच पण आहे. आणि शेतात मी 100-70-80 बॅगाचा हँडल करते. बॅगाच्या मागे सुद्धा जाते. भरपूर आमची बाग आहे, त्यामुळे जावंच लागतं. जाते पण ट्रॅक्टर पण चालवते. बायकांच्या मागे बायकांच्या मागे गावाचा कारभार हाती जातात सरपंच, सध्या बाहेरचं गाव. कविता मोठ्यामुळे माझ्या सासरचं काम करते. कविताची स्पेशालिटी आहे सर्वात अगोदर लग्न होणाऱ्या लोकांमधून कविता आहे. तिची मुलगी 9वीत आहे आता. 9वी. नमस्कार, मी सुप्रिया विवेकानंद गिरी आणि मी मिस्टर दोन्हीकडे गिरीच आहे. आणि मी आता नाशिकला राहते. मला एक मुलगा एक मुलगी आहे. आणि मी ऑनलाईन बिझनेस करते आणि ऑफलाईन दोन्ही करत राहते. कारण सरांनी जे शिक्षण दिलंय ना आपल्याला, प्रत्येकाने वर्क करतच राहणं हे खूप महत्वाचं आहे. तरच आपण पॉझिटिव्हली राहू शकतो. आणि आपलं जे म्हणतो रिकामं डोकं असतं ते शेताचं दिमाग असतो तसं पद्धत असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने काम करतच राहावं. थँक्यू. मी सोनाली कांबळे, सोनाली अशोक बागडे तुमचं नाव आहे. आणि सासरचं नाव आहे सोनाली अशोक बागडे. मला 2 मुलं आहेत. एका मुलाची 10वी झाली आता, त्याला 93.40% पडले. सोनाली आपल्या बॅचमधून सर्वात अगोदर लग्न होणारी आहे. आता मला तुळजापूरमध्ये दिले. मुख्य म्हणजे मी अंबाबाईच्या पावन नगरीत राहते तुळजापूरमध्ये. माझं तिकडले नाव जयश्री संतोष टिंगरे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि मी गृहिणी आहे. मी भावना वीर. माझं तिकडलं नाव भावना गणेश मांडे.
मी लक्ष्मी गोकुळ गोडके. माझं सासऱ्याचं नाव आहे लक्ष्मी बाळू शिंदे. आम्ही दोघं मेडिकल चालवतो. मला 2 मुलं आहेत, एक 4थीला आणि एक 1वीला. मला एक 5.5 वर्षांचा मुलगा आहे आणि आज सगळ्यांनी ते टीचर्स लोकांना बघून खूप आनंद झाला. आणि हे सगळं कार्यक्रम जुळून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सासूचं नाव आहे अंजली माने. मी शेतामध्येच काम करते, पण मी गावात असं बचत गटामध्ये पण काम करते. त्याच्यामध्ये लिपिकाचं काम करत आहे. मला 2 मुलं आहेत, एक 8वीला आहे, एक 5वीला आहे. माझं नाव सीमा थोरात, तिकडचं नाव सीमा साठे. माझी 2 मुली आणि 1 मुलगा आहे. ते इथं शिकताय. मी BSc नर्सिंग करून संजीवनी हॉस्पिटलला सातपुते हॉस्पिटलला जॉब करते ॲज अ नर्स. माझं नाव सागर मामा कोणराव. आम्ही कुशनचा धंदा करतो, प्लस ड्रायव्हिंग करतो, ट्रॅक्टर चालवतो. ऑलराऊंडर. तर या कार्यक्रमाची जेव्हा तयारी होत होते तेव्हा सागर भालेरावबद्दल कोणी काहीतरी शब्द सांगितले. त्याचा लग लागला म्हणा आणि तो ज्या शेतात हात टाकतो त्या शेतात लक्ष्मी काढतो. मला एवढं गर्व वाटला, ज्या जागेत हात टाकतो तिथून लक्ष्मी काढतो. त्याने कोणता पण बिझनेस करू द्या तो चांगला करतो. खूप छान. बालाजी. माझं नाव शिंदे बालाजी. मी ज्योती कॅन्टीनमध्ये मॅनेजर आहे, फीडस्टॅकमध्ये आहे. माझं नाव निलेश बोलनार्डे. आता वडिलांचाच हॉटेल व्यवसाय करतोय. माझं नाव राकेश गणेशराव लागले. मी म्हणजे बांधकाम क्षेत्रात बांधकाम करतोय. भरतीला गेलतो पण भरतीत काय यशस्वी नाही. थोडं सगळं माहिती तर हे क्षेत्र सोडता म्हणजे भरतीला पण जात होतो. भरतीला म्हणजे दोन्ही कामावर डिपेंड ठेवत होतो. मी जरी भरती नाही झालो तरी बांधकाम क्षेत्रात होतो. आता स्वतःचे बांधकाम घेतो. आज माझ्या हाताखाली माझं नाव अमोल आणि खारगे. मी सध्या बीडलाच असतो. झेरॉक्स मशीनचं सेल्स अँड सर्व्हिस दुकान आहे. माझं नाव विशाल संजय पंचवान. लाईट फिटिंग नळ फिटिंगचं काम करतो. आणि आज सर्वांनी जेवढं सहकार्य केलं सगळ्यांनी मिळून त्या सगळ्यांचं मनापासून आपण. माझं नाव गोगरवान घोडके. मी हॉटेल व्यवसाय आणि शेती करतो. कृपया मित्रांनी शांतता राखावी. मुलगी आहे आणि ज्यांनी कोणी सर्वांनी माझ्या वर्गमित्रांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला असेल त्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण विद्यार्थी आहोत आणि सरांनी अपेक्षा केली की असं काहीतरी सांगा की तुम्ही काय करताय, तुमच्या जीवनात काय घडतंय ते त्यांना ऐकायचंय. तुम्ही 2 वाक्यात तुमच्या जीवनात 17 वर्षात काय घडले ते सांगतात. एवढंच घडलं का? लग्न झाले, 2-3 मुलं झाले. माझे नाव अभिजित दत्तात्रय कदम. मी घाटमोलचा विद्यार्थी. तिथे शिक्षण झाले. पुण्याला बिझनेस आहे माझ्या. माझे नाव वैभव पोपटगिराम. मी महावितरणमध्ये सिनियर टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. पंकज नवनाथ खरगे, हॉटेल व्यवसाय करतो. माझे नाव दीपक सोनवणे. मी घाटनांदूरचा आहे. राहायला पुण्याला आहे. 10-15 वर्षापूर्वी पुण्याला शिफ्ट झालो. पिखिल अँटीव्हायरस कंपनीमध्ये मी जॉब करतो. लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत. माझं नाव आमिर पठाण आहे. मी BE मेकॅनिकल आहे. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून पासआउट आहे. सध्या मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोझिशनवर काम करत आहे. मी पुण्यामध्ये राहतो. माझं नाव पवन थोरात. मीटमध्येच असतो. माझा क्लासिकल बँड आहे. माझं नाव दादा गायकवाड. मी BE केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि M.Tech केलं मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि लीड डेटा सायंटिस्ट काम करतो. मी बाजीराव शिंदे.
मी बाजीराव शिवाजी शिंदे. मी शेती करतो. 7.5 एकर जमीन आहे मला. बागायतदार माणूस आहे मी बरंच नाही बघून सध्या वडिलोपार्जित शेतीवर छोटासा टपरीचा व्यवसाय. माझं नाव सुधीर काकासाहेब भोसले. मी आर्मीमध्ये जॉबला आहे. सध्या मी अहमदाबादमध्ये ड्युटीला आहे. मी रवींद्र सुभाष असलकर. 10वी नंतर 12वी मी मुलाच केली. 12वी नंतर बाकीचं काही शिक्षण आहे BCS केलं ते पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये केलं. त्याच्यानंतर MBA ऑपरेशनमध्ये केलं. कॉलेजमधून प्लेसमेंटही झालं. त्याच्यानंतर वडील एक्सपायर झाल्यानंतर जो काही वडिलोपार्जित बिझनेस आहे तोच आता मी सांभाळत आहे. तसेच आयुर्वेदिकचं पण माझं चालू आहे. माझं लग्न होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. मी आकाश राजेंद्र कारगे. मी सध्या जनरल स्टोअरचं दुकान आहे माझं. मी सुनील विलास कोंबरे नायगडीचा आहे. शेती करत दूध व्यवसाय स्वतः मी रामराजे देशमुख. 12वी मी उस्मानाबादहून केली आणि इंजिनिअरिंगला मी पुण्याला होतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले कंप्लीट. आता पुण्यामध्ये जॉब आहे. मी मदन उपळे. सध्या वेल्डिंग वर्क्सचं दुकान आहे आणि एक म्हणजे नवीन काय काम करायचं असलं तर पहिल्यांदा माझे दुकान कसं दिसलं ते दिसेल. मिस्त्री काम करतो. दादा शिवराव गरज आहे का? पण मास्तर दादा चक्क कवडे सरांसोबत बसतोय माहिती का? मला वेगळं वाटते. सदस्य आहेत. मी शरद सुभाष कोंबडे. 8 मध्ये मोबाईल शॉपचा व्यवसाय करतो मी. मी श्रीराम मच्छिंद्र तेलम. मी पुण्यामध्ये इंटिरियरची माझी स्वतःची फर्म आहे आणि आता नवीन पावडर कोटिंगची कंपनी टाकायला चालू करतोय. अजून चालू केलेली नाही आहे पण इन फ्युचर चालू करणार आहे. मी शाहिद फरार. मागील 9 वर्षापासून नवी मुंबई SRPF इथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. राहायला सध्या मी कल्याणला आहे. आर्मीमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत. सर्वांचं एक म्हणणं आहे की तुम्ही पुष्पगुच्छ देऊन या रणांगणावर काम करणाऱ्या आमच्या वर्गमित्रांचा सत्कार करावा. वाव, आकाश किती छान गेलो तुम्हाला. शाळेचा सत्कार नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन होता. प्रत्येक गोष्टी मागे एक एनर्जी असते. आपण सगळेजण का आलो त्याच्यामागे एक एनर्जी. तर ती एनर्जी काय असते? तर एक सिंपल ब्रीद वाक्य आपल्या शाळेत इथे आहे, हीच माझी शाळा. तर मला असं वाटतं की आपण हे पुन्हा एकदा मोठ्याने बोलायला पाहिजे. हा, 1 2 3. इथे आहे हीच माझी शाळा. सो एक 2 लाईन मी बोलतो आता. आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं. सुन एक क्लास मन गहिवरून आलं. ते दिवस जगायला आता कुठं मिळतील? जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहतील. तर आज तो आपण दिवस जगलेला आहे आपल्या शाळेत. तर आपल्या या दिवसासाठी जे आता आयोजित केला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरंच गेट टुगेदर म्हणून आपण आलो पण आता सुद्धा आपण बरंच काही शिकलो, बरंच काही शिकून चाललो. आणि आपल्या जीवनातील सुख दुःख काय घडलं काय कमी काय जास्त आपण सगळं एकमेकांसोबत शेअर केलं. हाच तर खरा उद्देश होता. आणि इथून ह्या निमित्ताने सर्व लोक काय कसे हे सुद्धा आपल्याला आज समजलं. एवढं बोलून संपवते. खरं तर आज मला खूप आनंद वाटला की पहिले सर आमचे लहानपणीचे मित्र सगळे 17 वर्षानंतर भेटले. आणि त्याचा कार्यक्रम ज्यांनी केला, नियोजन हे केलं नाही केलं रे पण आपण पुन्हा झालो. स्टार्टिंग ज्यांनी हे डोक्यात आणलं की आपण पण असं गेट टुगेदर करायला पाहिजे त्यांचा आभार मानतो मी. आधी खरं तर गुरु हा कुंभार असतो. गुरु हा कुंभार असतो, आम्ही चिखल असतो. त्या चिखलाला कसा आकार द्यायचा हे गुरु आपल्याला शिकवतात.
म्हणजे गुरु त्या चिखलापासून मडकं चांगलं तयार होतं. त्या मडक्यात आपण कोण कसा होतो, कोण चांगला होतो, कोण आमच्यासारखा असा होतो. पण खरंच सर लय बोल वाटतं, पण तेच डेअरिंग नाही आमची फर्स्ट टाइम जसं बोल वाटतं तसं बोलतो. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि गुरुवर यांना खूप प्रणाम माझा. आणि जसं दादा बोलला ना आता, सर लोक जशी कुंभार आहे आणि आपण माती आहे, जेव्हा आपल्याला सरांनी आकार दिलाय, मग मला याच्या पुढे म्हणायचे मी आज खूप बोलणे चालणे ह्या सगळ्या गोष्टी आपण काय म्हणतो बघितलेल्या आहेत. तर त्याच्यातून एक निदर्शनास मला पण आलेलं आहे. हे जे आपल्याला कुंभाराने आपल्याला जे मडकं घडवलंय, पण त्या ठिकाणी आपण त्या मडक्याचे आकार का बदलतोय? ह्या ठिकाणी जे आहे प्रत्येक जण आपल्या ठिकाणी ठीक आहे, पण मग याच्या ठिकाणी आपण का नाही? आपल्याला सरांनी जर प्रत्येकाला चांगले संस्कार दिलेले आहेत, आपल्याला आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत, पण मग आपण खराब का आपले म्हणजे जी व्यसन म्हणतो ते आपल्याला का लागलेलं आहे तुम्हाला कळत नाही. अरे ह्याच्यामुळे कित्येक आरोग्य म्हणजे नाहीसे झाले. प्रत्येकाच्या आयुष्यातून एक एक माणसं गेलेले आहेत या व्यसनामुळं. आणि हे व्यसन खरंच खूप घातक आहे. ज्या मुलींना तुम्हाला वाटत असेल आपण एन्जॉय करतोय, पण ह्या ठिकाणी एन्जॉयमेंट थोड्या पुरेशी आहे, पण तुम्हाला माहितीये का याच्यामुळे तुमचं लिव्हर खराब होणार आहे. तुम्ही काही दिवसात म्हणजे जाणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात येत नाहीये, पण तुमच्या पत्नी आहेत ना ते त्यांना भोगावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि कसं असतं, ज्या पत्नीच्या स्त्रीच्या मागं पुरुष नसतो ना या समाजात तिला काहीही किंमत नसते. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने कोणी जे व्यसन करतात ते करू नका. आणि जे आपल्याला चांगले संस्कार दिलेत ते आत्मसात करा आणि आपल्या फॅमिलीला आणि आपल्या सभोवतालच्या सर्वांना जपा. कारण माणूस तर एकदाच जन्म आहे आपला. आणि आपण बघा ना, आपण किती वर्षानंतर आपण सगळे भेटलोय, हे पण खूप छान आहे. कारण त्या देवाची आपल्यावर कृपा आहे, आपल्याला गुरुवर यांनी घडवलंय म्हणून आपण आज इथे आहोत आणि आपण सगळे भेटू शकलोय. खरंच ती आहे शिस्त. मला वाटतं कॉलेज सरांनी आम्हाला चांगल्या रीतीने शिकवलेली आहे. आणि दुसरी म्हणजे जिज्ञासा, नवीन शिकण्याची गोष्ट जिज्ञासा. तर आय थिंक आपले जे टीचर्स आहेत त्यांनी आम्हाला हे गुण दिलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवरच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तर धन्यवाद तुमचा त्याच्याबद्दल. आणि नेक्स्ट मी बोलवेल अंजलीला. गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्रमैत्रिणी आणि गुरुजनांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण येथे गेट टुगेदर म्हणून सर्वजण एकत्र आलो आहोत, याचा पण खूप मला आनंद झालेला आहे. शालेय जीवनातील आयुष्यातील असा टप्पा आहे की ज्याच्या आठवणी आज कधीच विसरल्या जाणाऱ्या आहेत. आज आपण 17 वर्षानंतर पण एकत्र आलो आहोत, तरी पण असे वाटत आहे की आपण आता सध्या शाळेतच आहोत. एकदा पण कारण आठवणी जेवढ्या ताज्या आहेत तेवढ्या आपण परत एकदा नवीन आठवणी संग्रह आपण आज सर्वजण घेऊन जाणार आहोत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी जेवढे मोलाचे योगदान दिलेले आहे त्यांचे पण मी सर्वांचे आभार मानते. एवढे बोलून माझे आज 17 वर्षानंतर आपण इथं भेटलो आहोत. बरेचसे म्हणजे मित्र ओळखू सुद्धा येत नव्हते अशी परिस्थिती झालेली आहे. तरी बचावलं तेवढं आपण कॉन्टॅक्टमध्ये राहतो ना तिथून पुढं. तर पण नंतर बी 5-6 वर्षानंतर आपण अजून कार्यक्रम घेऊ. पण जे शिक्षक लोक आपल्याला शिकवायला होते त्यातले काही शिक्षक लोक आपल्यात नाहीत सध्या, त्याबद्दल वाईट वाटतं आहे. सर्व मास्तरांचं मी वर्षापासून सर्विस आहे, पण बोलत दोन वर्गात तुझे पुस्तक फाडले पण मी फाडले होते. माफी मागतो मी, कारण दोघांची भांडण झाले होते. तिला काय झालं, पुस्तक फाडलं होतं. 20 वर्षानंतर माफी मागितली.
तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगतो. आता आम्ही तिघं होतो मुस्लिमची पोरं, आमिर, सोहेल आणि मी. हे दोघं टॉप 5 मध्ये. आणि आता ह्याची बराबर कशी करायची, त्याला मी काय केलं मग जास्तीत जास्त किती कॉपी करता येईल याची बराबर कशी करता येईल. खूप प्रयत्न केले, शेवटी 72 पण आपण थांबलो नाही. पण आता घरच्याला सांगितलं मी कॉपी केली म्हणून. मावशी मी कधी पुण्याला मावशी म्हणजे आपल्या पोरगा औषध दिसतोय 72% घेतली. आई पुरुष वडील पुरुष सगळं माहिती होतं 72%. मग ते बोलले याला डिप्लोमा टाकू, कम्प्युटर डिप्लोमा टाकला मला. 32,000 फी भरली म्हणजे त्या काळात 2008ला. तिथे गेलो काय गप बसायला बघा मास्टरला काय ती मी सकाळी गप सांगितलं पोरांना ते तुम्हाला सांगू सर. ते मॅडमने एक प्रश्न विचारला, व्हॉट इज एम ऑफ महात्मा गांधी. सगळे पोर हुशार होते पण कुणी उत्तर दिलं नाही. मी कॉन्फिडन्स हातवर गेला, मला माहिती मला नियम मला माहिती नव्हतं. मोहनदास करमचंद गांधी. सगळे पोरं हसायला लागले, मला हसत का पोरं उत्तर बरोबर आहे. ते बोलले एम नाही नेम, एम बोले नेम नाही. हे शिक्षणात किती फरक होतो किती आम्हाला. त्या दिवशी तर मी पूर्ण सेमिस्टरला फेल झालो. शेवटी मी आयला फोन केला आणि रडलो मी. आयला मान्य केलं, आई म्हणजे नाही चुकलं मी तुम्हाला सगळ्या आधार ठेवलं की मी 10वी पूर्ण कॉपी करून पाठवले. फक्त मराठीतलं पुण्यासारखा विषय सोडून मी बाकी सगळ्या विषयात नाही सर फक्त कॉपी करता येत नाही. प्रत्येक विषयात कॉपी केली. ते मान्य केलं, आई म्हणजे काय टेन्शन घेऊ नको, झाले गेले सोडून दे. माझे वडील म्हणले त्या काय मला एवढं वाईट वाटलं किंवा मी फेल झाल्यानंतर. त्या काय एवढे पैसे वडील मेहनत करता कोणतं माहिती, माझ्या पण माहिती किती कॉपी करता होती. ती वडील म्हणले मला अजून सरत नाही. पण नंतर का शेवटी आमिर आणि मी जायचो बाहेर फिरायला. आमिर होता इंजिनिअरिंगला, आम्ही सोबत फिरायचो वॉक करायला बाहेर. तर आमिरला विचार द्या आम्ही काय करतो, काय चाललं इंजिनिअरिंग, आम्ही सांगा असं करत असं. मला पण विचारलं काय विचारलं आपण असेच चालणार. 2-3 वर्ष आधी गेले. शेवटी आता मला वाईट वाटत पण शेवटी काय आपण अभ्यास केला आयुष्यात. कंपनीत काम करा 23 वर्ष सर मी 23 वर्ष टाइम बसलेला. 6वीत डबल बसलो, 11वी पण डबल दिली. म्हणजे माझं काय देणं आयुष्यात की आपल्याला काय करायचं, आपल्याला काय बनायचं, काय फुल टाइम बस. ती 24व्या वर्षी मला तो आकाशला होतो बघा परेड इस्त्रीवाला. त्याने मला सांगितलं बाबा तुझी हाईट चांगली आहे, तू सगळं आहे फिटनेस चांगला आहे, तू ट्राय कर मला पोलीस भरती. तेवढं बोलवलं होतं. त्याच्या आधी मला भर पण बोलावला पण ते मला नाही दिली. पण त्या पोरा घेतलं मी ठीक आहे करू ट्राय. फक्त मी 6 महिने अभ्यास केला आणि फिटनेस मला कवळेसरचं शाळेमध्ये गोळा घ्यायची 100 मीटर घ्यायची. ते मग मी टॉप होतो सगळ्यांना माहिती दिली. शेवटी पोलीस भरती दिली आणि पहिल्या भरती झालो. आणि बरं वाटतं आम्ही संग फिरायला सोय संग फिरायला बरं वाटतं. एवढं फिरायला वाटतं ना सकाळपासून व्हायचं. आम्ही लहानपणासोबत आहे. आमच्या दोघांची आवडी निवडी सगळे सेम आहे. त्याला क्रिकेट आवडतं, मला आवडतं, त्याला कसं व्यसन नाही, मला कसं व्यसन नाही. फक्त महाग कुठे नाही, फक्त शिक्षण. त्याला अभ्यास करायला अभ्यास करणे. पण आज आता बरोबर आलो मी म्हणजे मी काही आठवणी सांगणार आहे. सध्या शाळेतला प्रश्न पडला आणि त्याने आतून स्वतःला तयार केला आणि तो काहीतरी झाला आयुष्यामध्ये. तर तसंच मी ज्यावेळेस 8वी मध्ये पहिल्यांदा आलो शाळेमध्ये, त्याच्यानंतर कवडे सर आम्हाला सायन्सला होते. त्यांनी आम्हाला फक्त एका धड्यावर 100पेक्षा जास्त प्रश्न काढून आणायचे. असं एक टास्क दिला. आता आपल्याकडे ChatGPT आहे किंवा म्हणजे खूप सगळं AI तंत्रज्ञान आहे अवघड. तर म्हणजे बेसिकली जिज्ञासा काय असते ना, तर ते प्रश्न पडल्यानंतरच आपल्याला समजते. आणि खुदे सरांनी जे गणित शिकवलं त्याच्यामध्ये पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाया आहे. म्हणजे बेसिकली बेसिक्स खूप महत्त्वाचे. तर सरांची शिक्षणाची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती. त्याच्यामुळे आज आपण शिकले आहे. थँक्यू. सर्वात सर्व शिक्षक बंधूंना नमन करतो. मी शाळेप्रमाणेच माझी कथा आहे शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर. परंतु शिक्षकांचं आता चव्हाण सर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता आम्ही 19व्या सदीचे विद्यार्थी थोडक्यात. म्हणजे 1992च्या जन्माचा त्यावेळेची बॅच आणि त्यावेळेची परिस्थिती प्रत्येकाची आर्थिक किंवा घरच्या आई वडिलांची शैक्षणिकदृष्ट्या एकदम ही होती. त्या काळात घरच्यांना काय समजून सांगता येत नव्हतं विद्यार्थ्यांना. विद्यार्थी जर हे असाल तर ती पूर्ण जिम्मेदारी शिक्षकावरच होती. आणि शिक्षक हे असे होते की आम्हाला समजेल असे सोपे भाषेत. पुढे सरांचा विषय झाला करून मी गोडवे सरांची आठवण करून देऊ इच्छितो. 10वीचा रिझल्ट लागला आणि मला वाटतं मला 50-55% पडले. कसं तरी पास झालो. मग घरी गेलो. घरचे म्हणले बरं. त्यावेळेस आमचे चुलते शिवाजीराव मुंबई शालेय समितीचे अध्यक्ष होते. कवडे सरांचं त्यांचं चांगलं झालं.
शालेय समितीचे अध्यक्ष चुलते होते, आम्ही बी तर 55% घेतलेले. मग घरी गेलो तर चुलते बोलले, अरे तुझं काय आहे 55% घेतलं. मग ते म्हणले तुला काय करायचंय की तू शिक्षकांना जाऊन विचार, कारण ते आमचे पण गुरु आहेत, सर त्यांचे पण गुरु होते. मग मी शाळेत गेलो, सरांना पेढे वगैरे घेऊन गेलो, तर पुणे सर आणि गुळवे सर ह्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन, म्हणजे मी 10वीचं त्यांना मान्य केलं, जर मला मार्क कमी पडले शैक्षणिक क्षेत्रात माझं एवढं ही चालत नाही तर मग काय करावं. सरांनी मला सांगितलं ठीक आहे, म्हणजे तू 12वी कर, नंतर काय आहे ते मी सांगतो तुला. मग गुळवे सर खुले सर यांची सतत भेट व्हायची. मग 12वीत ही माझी तीच परिस्थिती, मी स्वतःहून काय कधी लक्ष दिलं नाही. पुन्हा आणखी मार्क कमी पडले, 1-2 विषय गेले, पुन्हा गुळवे सरांना जाऊन भेटलो. गुळवे सरांना म्हणून असं झालंय, काय करू सर. सर म्हणले काही नाही, नोकरी आणि शिक्षण असंच काही विषय नाही, बाकीचेही सामाजिक क्षेत्रात काम करू शकतोस, व्यवसाय करू शकतोस, किंवा वडिलोपार्जित शेती करून तू स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभं राहू शकतो. ही सरांचं एक मार्गदर्शन भेटायचं आणि त्यांच्या मार्गदर्शनच्या जोरावर आज आम्ही स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याच्यामुळे सर्व शिक्षक मंडळाचे आभार मानतो. आणि 2 शब्द. सर्वप्रथम आपण इथं जमलोय तर का जमलोय याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं सर्व महापुरुषांना स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, तसेच लोकशाहीला नवसाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर या सर्व महापुरुषांना त्यांच्या आचारांना आणि विचारांना अभिवादन करतो. तसेच इथं जमलेले आमचे गुरुवर्य, आमचे वर्ग शिक्षक, सर्व शिक्षकांना खूप खूप आभार, ते इथं उपस्थित राहिले. तसेच या कार्यक्रमाचे जे नियोजन केले सर्व वर्गमित्र शाहीद, रवी, सोहेल आणि इथं आता सगळ्यांची नाव नाही घेऊ शकणार, पण सगळ्यांचं खूप खूप आभार. दादाने सांगितल्याप्रमाणे आपण का घडलो, कारण आपल्याला सरांनी तसं घडवलं. तर सुप्रिया ज्याप्रमाणे बोलली की आपण व्यसनाच्या आहारी नाही गेलं पाहिजे, आपणच नाही तर आपण जर व्यसनाच्या आहारी गेलो तर आपली मुलं पण आपल्या त्याच वाटेवरती जातील. तर त्यासाठी आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावे. आपण किती शिकलोय त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपली मुलं कशी शिकतील त्यासाठी सर्वांनी थोडीशी काळजी घ्या. आणि आपल्या मुलांना आता सरांनी जसं आपल्याला एक चांगलं शिक्षण आणि शिकवण दिली तशी शिकवण आपण आपल्या मुलांना देऊ आणि त्यांना मला एवढंच म्हणायचंय, सरांनी छेडी लागे छमछम विद्यार्थी, सरांनी जर छेड दिले नसत्या आपल्या वर्गात जेवढे मुलं येतं मुली येतं सगळे काम, कोणी मोठ्या हुद्द्यावर आहे, कोणी आपल्या पद्धतीने काम करते. सरांनी जे योगदान दिलं सर्व शिक्षकांनी ते खूप मोठं मोलाचं आहे. कोणी काही व्यसनाची आली नाही, वेगळे जे असतील ना त्यांनी व्यसन सोडावं. जसं सरांनी आपल्याला शिकवलं तसं आपण आपल्या मुलांना मुलींना शिकवावं, मोठं करावं. आपलं तर नोकरी लागली पण आपण प्रयत्न केले पाहिजे की आपल्या मुलांना त्या मोठ्या पदावर किंवा मोठ्या नोकरीवर, आता आपण बघतो ना आपल्या वर्गातले कितीतरी मुलं मोठ्या पदावर पण आपण नाही तिथं, कारण आपण कुठले शिक्षणात कमी पडत नाही, आपण शिकण्यात कमी पडत. सरांनी त्यांच्या शिक्षणाचा कुठं कमीपणा केला नाही. त्यांनी तर प्रत्येक मुलाला जेवढं म्हणजे दुजाभाव केला नाही, प्रत्येक मुलाला समान शिक्षण दिलं. पण ते आपल्याला त्याच्यात नव्हतं ना की आपण किती देत किती नाही, तेवढे सर तिथं गेट पास दिलं काय मुलांना कधी या कधी पण म्हणजे सरांनी त्यांचं कर्तव्य पाहिजे होतं, पण आपल्या घेता नाही आलं. आता सायन्स झालं, आपलं आमिर झालं, रामराजी झालं, मोठे मोठे होते गेलो. आपण त्यांच्यापेक्षा सरांनी त्यांना जे शिकवलं तेच आपल्याला शिकवलं ना, पण आपल्या डोक्यात बसलं नाही.
आपण खोड्या करण्यात कुठं खेळण्यात कुठं म्हणजे ह्याचा टाइम आपण वेस्ट केला आपण त्याची आता आपल्याला कळायला लागली की आपण त्या टाइमला जर सरांकडे लक्ष दिलं असतं त्यांच्या शिक्षणाकडे जर लक्ष दिलं असतं तर आपण किती पुस्तक म्हणजे शाळेचा क्रम आहे सगळं कुठेतरी पाजवलं असतं. त्यावेळेस प्रत्येकाची परिस्थिती नव्हती आई वडिलांची की फी भरायची. आता काही सर लोकांनी तर ज्ञानेश्वर मुंबईची फी भरली अशी बरोबर आहे सर. आज तो शिक्षक आहे म्हणजे त्याची परिस्थिती नसताना त्याला मला माहित होतं ना आज शिक्षण हे काय आहे ते शिक्षण वाघिणीचं दूध ती पेश जो की तो गुरुकुली शिवाय राहणार नाही तसं त्याने ज्ञानेश्वर मुंबईने केलं. त्याची आर्थिक परिस्थिती कमी होती सगळ्या सर्व लोकांनी त्याला मदत केली म्हणून त्या इतक्या आपली परिस्थिती असताना म्हणजे घरच्यांची परिस्थिती जेवढी काय असेल तेवढी परिस्थिती आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं ना ती आपली चुकी पण ती आपल्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा हा शब्द चुकीचा आहे माझ्या हिशोबाने. एक चांगली नोकरी लागली माणूस स्टेबल झाला म्हणजे तो असं काय म्हणतो त्याच्या जीवनात यशस्वी झाला असं होऊ शकत नाही. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. मरेपर्यंत माणूस नवीन काही ना काही शिकत जातो. तसं आमच्या गावात माझं निपाणी गाव आहे. आमच्या गावात 7वी पर्यंत शाळा होती. तर गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे आमचे मामा होते ते वारले श्रीमंत महाराज हडवे. मग ते म्हणजे येतं शाळेत. मी 1 वर्ष लांजेश्वरला काढल्यानंतर नववीला इथं आलो मी 9वी-10वी इथं आलो. मग कुणे सर जाधव सर माळी सर चौडे सर गुळवे सर आणि जाधव सर जे आपल्यात आज नाही तर आणि पप्पू मामा काळकेरे जे चपराशी होते पे होते दोन होते भोसले काका यांच्या सानिध्यात यांनी घडवण्याचा आपल्याला एक प्रयत्न केला. 2007ला याचा स्नेह मेळावा म्हणजे 2007ला संस्कार चांगल्या सवयी शिकवणी ह्याचं जे बीज रोपण झालं त्याचा वटवृक्ष झालेला आज पाहण्यासाठी आज आपण इथं सगळे गोळा झालो. असं माझं नोकरी करूनच माणूस जीवनात यशस्वी होतो चांगली पगार घेऊन असायचा काही विषय नाही माझे मताने. बरोबर मी आमच्या शिक्षणात बी एक मिडल क्लासच होतो. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे बाहेर गेल्यावर सागर दादा थोरात मला हे माझे दोस्त होते पण बाहेर गेल्यावर ते आमच्या मामाला आवडत नव्हतं म्हणून मी बाहेर आपलं श्रीकांत देशमुख रामराजे देशमुख यांच्यात हिंडायचं. वर्गात आलं की यांच्या सगळं माझ्या जाऊन बसायचं. भरपूर तसा प्रयत्न केला नोकरीसाठी. मी पण सरळ BSc कंप्लीट केलं प्लेन BSc केली आणि प्लेन BSc केल्यानंतर आता शेवटी BSc वर तर काय जॉब लागत नाही तर म्हणून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरलो. शाहीदने आता सांगितल्याप्रमाणे शाहीदच्या अगोदर मी प्रयत्न केले सर. ग्राउंडला मुंबई पोलीसला मला 94 मार्क होते आणि रिटर्नला 88 घेतली होती. तर माझं मेडिकल होतं JJ हॉस्पिटलला 9 नंबर गेटला. तर मला डोळ्याचा पॉईंट दिला. मला डोळ्याचा पॉईंट रंग आंधळेपणाचा. तर मला मेडिकलमध्ये अनफिट केलं. तर लय जण म्हणले की बाबा चल वशिला चलतो असं तसं. आता आपल्याला एवढी काय माहिती नव्हती. तर त्यावेळेस तिथं तात्याराव लहाने होते डॉक्टर त्यांच्याकडे डोळ्याचं मेडिकल होतं. तर वशिला चलतोय म्हणल्यावर काय आम्ही इथून लगेच बाबाकडून घेतले 1.5 लाख रुपये इथं खिशात भरले 2 अंगठ्या सोन्याच्या 5-5 ग्रॅमच्या. तिथं गेलं की मेडिकल झालं. ते रागिनी पारेख म्हणून एक डॉक्टर होत्या आय स्पेशलिस्ट. तर ती चिडली बाई माझ्यावर म्हणजे ही काय घेऊन आला तू. मॅडम असं विषय गरीब गावातून आलो म्हणलं नोकरीसाठी घ्या. ते म्हणले नाही जे होईल आमच्याकडचे सत्य तीच होईल आणि पैशाचं काय करून बसला म्हणजे तू मुंबईला आज ड्युटी करायची म्हणलं तर 16 घंटे करावं लागते. खरे खोटे शाही. आता मला काय माहिती तुला झाले म्हणून तू गावाकडे जा किराणा दुकान टाक म्हणले.
डोक्यात तीच बसला, आता काय करायचं. म्हणजे ते इगो असतो ना त्यावेळेस मी म्हणजे काय मी क्लार्कची कशाची मी नोकरी करू शकलो असतो, पण त्यावेळेस ती सिंगम पिक्चर आलता हे केली तर पोलीसचीच नोकरी करायची, पहिल्या दिवशी जायचं तर व्याजाने का पैसे काढणार, पण बुलेटच घ्यायचं. आणि इगो हात आल्यावर माणसाला थोडं वाईट वाटतं. त्याच्यानंतर गावाकडे आल्यानंतर म्हणलं जाऊ दे, सगळा विषय सोडून दिला, हॉटेलचा व्यवसाय चालू केला. त्याच्यात बऱ्यापैकी स्टेबल झालो. आज 2 वर्ष झालं. शेती आणि व्यवसाय दोन्ही पण आपलं बघत एक आयुष्याची गाडी हळूहळू चालू. देवाच्या नशिबाने एक मुलगा एक मुलगी. आणि आज बरं वाटलं सगळ्यांना इथं समोरासमोर बघून. तब्बल 17 वर्षानंतर कुणी माणूस काय होतंय आयुष्यभर चांगले दिवस हुडकिण्याच्या राण्यात पळत राहतोय, पळतोय. पण ज्यावेळेस महाग वळून बघतो त्यावेळेस त्याला कळतं की अरे बाबा जी गेलेले तीच चांगले दिवस होते. अंगणवाडीत असताना जवळून चाललेले शाळेतले पोरं तर वाटतं कधी आपण जातो शाळेत गेल्यावर वाटतं कॉलेजची लाईफ लय बिंदास असते. कॉलेजला गेल्यावर वाटतं कुठतरी नोकरी फिवकरी लागायला पाहिजे, त्याच्याशिवाय काय मजा आहे. आपला काय आलेला दिवस सारखाच आहे. लग्न बरं वाटलं मनापासून. आणखी काही वर्षांनी असाच कार्यक्रम व्हावा आणि विशेष म्हणजे सर्वजण असावं ही अपेक्षा आहे. आमच्यातलं काही माझ्या वाट्याचं काही आयुष्य तुम्हाला लागावं आणि तुम्ही 4-5 वर्षांनी इथं असावं. सगळं 2 शब्द संपवतो. माझा तो साष्टांग निवडत काय झालं, मला जे बोलून म्हणलं महाग बसतो म्हणलं एखादा डायलॉगच पाठवा. ती मोबाईल मध्ये शायरी बघितली, गुरुविषयी शायरी, ती काय डोक्यातच बसा. मग येऊ नाही ती फोन आला. आता काय करा आलो बाहेर आलो तर परत डोक्यात तीच खेळायचं. अरे हिला भारी बोलायला लागले तर आपल्याला काय बोलता येणार. मग अजून त्या बघून रडवची गोष्ट बोलता काय म्हणजे ती कुठं पाठवत एक ती जुना डायलॉग होता पाठ म्हणजे ते आमच्या बहिणीने मारला कोणतरी, ती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ती रेग्युलरच झाली. ती आपण नवीन काहीतरी मारावं. म्हणजे विषय काय की आपण सर्वजण ही स्नेह मेळाव्यासाठी जमा झालो, एकत्र झालो. आपण ज्या वेळेस कार्यक्रम घ्यायचा ठरवला त्यावेळेस दारोबांच्या सगळं मग आता कार्यक्रम तर घ्यायचा, कार्यक्रम इथं घ्यायचा का कुठल्या रायगड होतो कार्यक्रम. मग काय जणांचं म्हणणं आलं की आपण कार्यक्रम गावातच घेऊ, शाळेत घेऊ. ठीक आहे, म्हणजे कार्यक्रम घ्यायचा ठरला. आलो तर सरांची परवानगी भेटली. एक सोडून म्हणजे त्याच्यावर सर म्हणजे सगळ्याच्या तुमच्याकडे राहते. ओके सगळं खुश झालो होतं. ग्रुपवर लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला पोरांनो आपल्याला परवानगी भेटली. ठीक आहे, मग गुरुंचं थोडं बोलण्याचा विषय फार होतं. गुरुंचं आमचं नातं काय कवडे सरांविषयी एक मला गोष्ट सांगायची. आपण सर 7वीला का 8वीला असताना एक नाटक घेतलं. नाटक त्यावेळेस असंच आम्ही मागं बसायचं, बोलायचं नव्हतं, म्हणजे बोलायला येत नव्हतं, काय नव्हतं असं. सरांनी आमचा चेहरा कसा काय निवडून काढला यमाच्या पात्रासाठी. नाटक पण असं गाजलं आणि तिथून पुढे थोडी स्टेज डिरिंग बोलायची ताकद वाढायला. आज सर तुम्हाला कोण सांगितलं नाही, मी मोठ्या आयुक्त कार्यालयात भाषण करतो, बोलतो, पण आज मला तरी आता सुटली. खरं सांगा, कारण की
गुरु समोर बोलायची आपली एवढी ताकदच नाही. हा वॉर्डर सोबत मी काही बोलत, कलेक्टर सोबत मी असं फेस टू फेस बोलतो, पण हे तुमच्या समोर काय बोलावं मला हे आतापर्यंत सुचत नव्हतं. आणि पुढील कार्यक्रम ही हो 2-4 वर्षाची होतो, पण ती आता गौरव करण्यासारखं की आमचं आयुष्य तुम्हाला लागू एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हॅलो, एकूण माझी सर्व्हिस 50 वर्षे झाली. त्यातली काही वर्षे 3-4 वर्षे कोकणात केली, नंतर आपल्या जिल्हा परिषदला केली आणि त्याच्यानंतर अकॅडमीला केली. ती आपल्या विद्यार्थ्याची अकॅडमी. एवढी सांगायचं तात्पर्य एवढंच, तुम्ही तर बेशनिवाज नाहीत, तुमच्या होणाऱ्या मुलाला, सध्या आहे त्या मुलाला व्यसन लावून देऊ नका. तुम्हाला जर आयुष्यात त्यांनी सांभाळावा असं वाटत असेल तर त्याच्यावर आता संस्कार करा, तर तुम्हाला ती सांभाळते. सर नक्कीच तुम्ही जे वाक्य बोलले ना, खरंच आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही पुढील पिढीसाठी की त्यांना कुठलंही वाईट वळण लागणार नाही हे वचन देतो सर आम्ही तुम्हाला. झालं सर. गेट टुगेदर त्याचं खूप महत्त्व आपलं लक्षात येतं की बाकी काय तर आयुष्याचं सांगायला गेले, तुमचं ऐकण्यात गेले. ज्यावेळेस सुरुवात त्या कार्यक्रमातून केली, ज्यावेळेस पहिल्यांदा विद्यार्थीला फोन केला, त्यावेळेस विद्यार्थीने एकमेकाला फोन, कोणते शिक्षक असतील गांधी आणखीन, आणि त्यांचे बरोबर आहे की आपण जेव्हा 17 वर्ष झालेले आहे, कुठल्याही शिक्षक आपल्या संपर्कात नाहीत आणि त्यांच्याविषयी समजा आपल्याला भेटायसाठी तो योग म्हणजे स्नेहसंमेलन. आणि आज तुम्ही बघा, ज्या मुली आहेत, आता तुमच्यानंतर सांगतो की आज त्यांचे चेहरे बघा, त्यांच्या आयुष्यात इतकं प्रसन्न कधीही दिसलेले नाही. कारण हा आनंद वेगळाच आहे. आज आता घर सोडून आलेले की तो कोण काय त्याचं काय नाही, जेवढा काय करायचं, पण इथला जो आनंद आहे तो आनंदाचा क्षण हा वेगळाच आहे. आता तुम्ही समजा तुमचे चेहरे किती प्रसन्न दिसतात, आणि हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा क्षण आनंदाचा. तुम्ही जर पुन्हा जर बोलवला मला तर एवढा आनंद येणार नाही. आजचा जो आनंद आहे तो पुन्हा कधी येणार नाही. कारण आजचा जे आहे, आता तुमचे चेहरे किती प्रसन्न आहेत बघा. एकत्र येतानी धपात येतात, पण इतके एकत्र येणार नाही आणि एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी कधीही करणार नाही. फक्त काय पुढे तू गेलास का, ते सिनेमा बघलास का, अमुक केला, त्याच्याशिवाय काय नाही. आणि प्रापंचिक तुझं काय चालेल, माझं पुढे चालेल. आमच्या आयुष्यात आम्ही काय फक्त एकापेक्षा एक, आता 50 वर्ष आम्ही 30-40 वर्ष हे शिकवले ना. परवा एक आता हा कार्यक्रम आमच्यासाठी नवीन आहे. या महिन्यातला कवडे सरचा आमचा 4था कार्यक्रम आहे. गेट टुगेदरचा आमच्या 3रा कार्यक्रम, हा 4था कार्यक्रम ह्या महिन्यात, आणि पुढच्या 8 महिन्यात 2 होणार आहेत हे आठवड्यात. पण तुमच्यासाठी हे वेळच आहे. बघितलं, अरे आपलं दारू सर आहे तसेच आहे, खवडे मारत होते ते तसेच आहे. आणि हा शिक्षकाचा बघण्याचा तुमचा तो अतिशय आनंद क्षण असतो की तेवढा तुमचं कोणी बघतात. कारण आमचे तुमचे एखादा शब्द, तुम्हाला सांगितलं तुमचा एखादा शब्द, आमच्या आशीर्वादाचे एखादा शब्द आम्ही आशीर्वाद तुम्हाला दिले असतात आणि ते त्या तुम्हाला आठवतात की आपण त्यावेळेस जाधव सरचं ऐकलं असतं तर, त्यावेळेस आपण कवडे सरचं ऐकलं असतं तर, पण ते काळ निघून गेलं असतं. आता आमच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या दुसरी बद्दल आम्ही शिकवलंच आहे की तुमची समजा बॅच खोड करेल, त्यावेळेस तुम्हाला जास्त शिकवलं, दुसरं आम्ही कमी जास्त शिकवणार नाही. फक्त आम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस आम्ही बघतो तेव्हा जे विद्यार्थी आम्हाला दिसतात ते लागलेले आम्हाला वाटतं की आपल्या हाताखालची विद्यार्थी आहेत, सुखी आहेत, आनंदी राहतात, एकमेकाला हे करतात, निवडसनी आहेत, असं एवढं असतं तर आपल्या दृष्टी पुष्कळ असतं. आणि गेट टुगेदरचा हा हेतू आहे की तुम्ही, मला पण मी शब्द होते, तुम्ही कधीच एवढे एकत्र येणार नाही. पुढच्या वर्षाने हा कार्यक्रम ठेवा, तेवढे एवढे येऊ शकत नाही. आणि आजचा जो आनंद तुम्ही मिळवला आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही परत मिळणार नाही. आणि म्हणून यासाठी फक्त मला जर बोलवलं, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आनंदी राहा. पुढच्या 12 वर्षात आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, गुणी राहा, आनंदी राहा. एवढं आजच्या या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी मित्र, विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की चिखलाला आकार देणारे गुरु, अशा काही उपमा दिलेल्या आहेत, परंतु सगळेच मडकी सारखी का झाली नाही, शिकवणारे सगळेच होतात.
सारखे व्हायला पाहिजे, नाही झाले. त्याचं कारण असं, शिक्षण दोन प्रकारे मिळतं आपल्या आयुष्यात. शाळेत मिळणारं जाणीवपूर्वक आणि शाळेबाहेर मिळणारं हे जाणीवपूर्वक नसतं. अशा प्रकारे आपल्या मनावर कोणत्या शिक्षणाचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव अधिक पडतो त्याच्यानुसार तो व्यक्ती घडतो. सांगण्याचं तात्पर्य हे की आपण सगळे सारख्याच ह्याच्यावर नाही. आपली पाल्य, आता तुम्ही आमच्या भूमिकेत आलेला आहात. तुम्ही आता तुम्ही पाल्य तुम्हाला तुमचे पाल्य घडवायचे. मग त्यासाठी तुम्ही बाहेरचं वातावरण कशा प्रकारचं देत आहे, कोणत्या प्रकारे. शाळेत तर सगळ्याला सारखंच शिकवणार आहे. त्याशिवाय आपण बाहेर काय करणार आहोत, आपला पाल्य बाहेर कुठं आहे, कोणाच्या संगतीत आहे, याच्यावर बरंचसं त्या पाल्याचं जीवनमान अवलंबून असतं. एवढंच एक गोष्ट सांगायची होती मला. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबाने तुम्हाला जे क्षेत्र आता सध्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी मिळालेलं आहे, कोणत्याच क्षेत्राला कमी किंवा कमी जास्त समजायचं नाही. प्रत्येक क्षेत्रात भरपूर स्कोप असतो. त्या क्षेत्रामध्ये आपण किती जीव लावून काम करतो, किती डेव्हलप करतो, त्यावर त्या व्यक्तीची प्रगती अवलंबून असते. असं नाही की नोकरी करणारच चांगला असतो, असं नाही. व्यवसाय असू द्या, काही शेती असू द्या, काही असू द्या, त्या क्षेत्रात आपण चांगलं काम करावं आणि आपण चांगल्या प्रकारचं आयुष्य, चांगल्या प्रकारची आपली संतती व्हावी एवढीच अपेक्षा ठेवतो. तुमचं सर्वांचं आयुष्य उज्ज्वल आणि भरभराटीच जावं हीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. काल दुपारी 2 वाजता मला फोन मिळाल्यानंतर गेट टुगेदर काय कारण का 17 ते 18 वर्ष प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंतची शाळा इथं काम केलं आणि MA BEd असल्यामुळं राहिलेल्या वेळेत प्रमोशन होऊन माध्यमिक शिक्षक म्हणून आता तुमची सुद्धा बॅच जी होती तुम्ही 2005ला फेब्रुवारीला आणि त्याच्या पुढे 8वीचा वर्ग शिक्षक होतो. प्रत्येक वर्गामध्ये मुलं 70-80 असे असायचे आणि प्रत्येक मुलापर्यंत आम्ही पोहोचतो असं नव्हतं. आता सकाळी इथं आल्याबरोबर सगळ्यांचे चेहरे बघितले, बरेचसे चेहरे ओळखीचे दिसले. म्हणजे अमृतचंच असल्यामुळं दिवसभर इतकं मजेशीर वाटलं. कारण 17 वर्षाच्या गॅपनंतर आज तुम्ही 18 वर्षानंतर प्रौढ अवस्थेमध्ये सगळेच जण आणि ह्या अवस्थेमध्ये तुम्ही सगळा युगोपाला मी विचार करतोय की इतकी एकत्र कसे झाले असतात. तरी तुम्ही ती कव्हर केलं, सगळे शिक्षक सुद्धा आहेत आणि असे कार्यक्रम वेगवेगळे व्हावे अशी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो. माझे मार्गदर्शक गुरुवर्य, आत्ताचे सहकारी असलेले आदरणीय चव्हाण सर, कोडे सर आणि खोतमावशी आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मला वाटतं माझी क्लास टीचर असलेली तुमची पहिली बॅच 7वीला. हां, आणि 5वीला तुमचा वर्ग एकत्र होता. नलवडे सरांना माहीत होतं कोणते विद्यार्थी कसे आहेत, कोणते विद्यार्थी कसे आहेत. मग आमच्या दोघांना 2 वर्ग दिले, अ आणि ब. मग नलवडे सरांनी काय केलं, बरोबर विद्यार्थी 1-2 इकडं. मग मला वाटतं माझ्या वर्गामध्ये ब मध्ये कोण कोण होतं, म्हणजे शिकवायला तर काय म्हणजे सगळे वर्ग होतेच, परंतु माझे म्हणजे हे सर किंवा हे मॅडम माझे क्लास टीचर आहेत म्हणलं थोडा वेगळाच अभिमान असतो. मग संदीप हुंबे माझ्या वर्गात आले. मग त्याचा मित्र कोण ज्ञानेश्वर असेल, संदीप हुंबे होता तुमच्या वेळेला. मग तो रडायचा की मला मध्ये नको, मला जे मित्र तिकडे असं तसं ते तिकडे गेले.
मग त्याला समजून सांगितलं. पुन्हा तो ह्या वर्गात पहिला आला आणि मग हळूहळू तो पुढं गेला. मला वाटतं मराठी शिकवायला होते मी आणि तुमच्याकडून निबंध वगैरे नेहमीच लिहून घ्यायचे मी. त्यांनी मग अशी सांगितलं मला की मी निबंध लिहिताना चेडे मॅडम कवडे मॅडम लिहिलं होतं. तर बरेच दिवस बऱ्याच तुम्हाला माहित नव्हतं की चेडे आडनाव माझं आहे. बरेच दिवस जेव्हा दुसऱ्या मॅडम आल्या तेव्हा माहीत झालं की ह्यांचं आडनाव चेडे आहे, म्हणजे माहेरचं आडनाव. अशा प्रकारे अनेक आठवणी आहेत. बरेच जण दिसतात इथं, बरेच जणांची म्हणजे मुली कॉन्टॅक्टमध्ये आहेत बरेचशा, पण मुलांचे काही कॉन्टॅक्ट नव्हते. आता झाले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट. इतर तुमचे कार्यक्रम असतील येत जा, आमच्या कार्यक्रमाला बोलवलं तरी येत जा, शाळेकडे येत जा. आणि समोर दिसले परसराम, तू कधीच बोलला नाही दिसला तरी म्हणजे असे अनेक आहेत. पंकज म्हणजे सागर बोलतो, म्हणजे काही जण बोलतात पण काही जण दिसलं तरी मग आम्हालाही वाटतं त्याच्या कामात असेल. परंतु एकमेकांशी बोलत जा, संवाद साधत जा, तुमचेही एकमेकांशी संवाद साधत जा. आपल्या पाल्याकडे लक्ष द्या. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे खर्च म्हणा किंवा एक वाहून घेणं म्हणा, आम्ही दोघांनी आमच्या मुलाकडं द्यायला होतं त्यांच्या टॅलेंट प्रमाणे लक्ष देता आलं नाही. म्हणजे कशामुळे आलं नाही, आम्ही वाहून घेतलं शाळेला, ते मला म्हणायचं ते आमचं कर्तव्य होतं. पण तुम्ही तसं करू नका. तुमचा व्यवसाय उद्योग सगळं बघत बघत आपल्या मुलांकडे तेवढं लक्ष द्या. त्याचबरोबर तर तुमची मुलं आता इथं बरेच जण आहेत, तुमची मुलं शाळेत आहेत, त्या वर्ग शिक्षकांना येऊन भेटा. नाही सगळ्याच वर्गांना मी शिकवायला नाही. कविताचा मुलगा पहिलीला आला, कविता मी त्याला उभा केलं, म्हणलं तू कविताचा काय रे, बरोबर ओळखलं मी त्याला. म्हणजे आहेत काही जणांची मुलं, पुन्हा चांदोडला होती मी 2-3 वर्ष, अंजलीचा मुलगा माझ्या वर्गात होता. म्हणजे काही मुलं येतील परंतु तुम्ही त्यांच्या वर्ग शिक्षकांना भेटा, त्याच्यात काय कमी आहे, त्यांचा अभ्यास कसा घेतला पाहिजे, स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा आपण कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा आपण काय करून घेतलं पाहिजे हे करा. आणि आपल्या मुलांकडे लक्ष देऊन आपलं आयुष्य सगळेजण सेटल आहात, छान आहात, आनंदी आहात, त्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे. आणखी मोठे व्हा आणि आमची भेट घेत चला, आम्हाला सांगत चला सर आमचे चाललंय, मॅडम हे आमचं चाललंय. बाकी सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. तसं जर पाहिलं तर तुमच्या बॅचचा आणि शिक्षक म्हणून माझा सगळं जवळचं संबंध नसलं तरी पालक म्हणून तुम्ही आहात आणि या शाळेत तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मी शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे. सर्वप्रथम या सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाला हे सन्माननीय व्यक्ती जे आज इथं उपस्थित आहेत यांच्यामुळे आहेत ते सर्व तुम्ही सर्व सन्माननीय. तर एक लक्षात घ्या, शिक्षकाच्या आयुष्यातील आजचा दिवस कुठलाही महत्त्वाचा असतो. आपण काय करतोय, मला गुरुने घडवलं, मी मातेचा गोळा, चिखलाचा गोळा, आम्ही असं बोललो तसं बोललो, सगळे जण प्रत्येक जण सांगत असतात, आयुष्यात प्रत्येक एकमेकांसोबत शेअर करत असताना करत असतात. पण यात कसं आता मागाशी मी ज्यावेळेस हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्ही एकत्र होतो त्यासाठी एकमेकाशी चर्चा करत होतो. तेच आमच्या चर्चेतून एक असं लक्षात आलं की एक लक्षात घ्या की आपण आपला वैयक्तिक कुठलाही कार्यक्रम असो, आपण नेत्यांना बोलवतो, पुढाऱ्यांना बोलवतो, शिक्षकांना बोलवतो, शिक्षकांना आवर्जून बोलवतो, पण आजच्या दिवशी जो सन्मान करण्यात आला शिक्षकांचा तो कधीच होणार नाही बाळांनो. यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सन्मानाचा दिवस तो म्हणजे आजचा दिवस आहे आणि तो दिवस घडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण कारणीभूत आहात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी खूप आभारी आहे. कारण तुम्ही हा जो सन्मान केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तुम्ही सगळेजण म्हणा की आमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, आम्ही 17 वर्षानंतर एकत्र आलो वगैरे, पण यांच्या आयुष्यातील सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे हा. कारण त्यांनी जे मुलं घडवलीत, एक लक्षात घ्या, प्रत्येकजण घडवण्याचं काम करतो, शिक्षक शिकवण्याचं काम करतो, परंतु यांना आज इतका अभिमान वाटतो की आम्ही अशी मुलं घडवते की ते आजच्या 17 वर्षानंतर सुद्धा आमचा एवढा सन्मान करू शकतात. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि असंच तुम्हाला उत्तरोत्तर तुम्ही प्रगती व्हावी, तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी. प्रत्येक क्षेत्राच्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं उज्ज्वल यश संपादन करावं आणि कुठल्याही व्यसनापासून सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणेच व्यसनापासून फक्त दूर राहा आणि आपली खरं संपत. आजचा दिवस गुरुवारांच्या मानवंदनेला आणि मैत्रीच्या नावावर. तर आपण सर्वजण मित्र बनण्यामध्ये गाव्यासारखा थोडं या कवितेमध्ये लेखकाने लिहिताना खूप गोष्टींना खूप ध्रुवपद दिले, विशेषण दिले.
एक वाक्य आलं होतं, खूप दिवसानंतर जर मित्र मित्राला भेटत आहे तर त्याने कसं भेटायला पाहिजे. मी तेव्हा पोएम स्टॉप केली. म्हटलं लेखकाचं डोकं कुठपर्यंत जातंय बघ. एका मित्राने खूप दिवसानंतर मित्राला भेटायचं कसं भेटलं पाहिजे, तर त्या चक्क तो म्हणला भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. त्याला विशेषणच भेटलं नाही. तो म्हणतो की भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. विशेषण नाही भेटलं त्याला. आणि एवढं सांगायचं म्हणजे सोडेल त्याच्यात आणखीन एक म्हणजे आपण म्हणतो ना, आपण गेल्यावरही खांद्यावर मित्राचा कसा असला पाहिजे ना, त्या कवितेत व्यक्त केल्या आहेत. तर आपण प्रयत्न करू. मित्र म्हणव्या मध्ये गारव्यासारखा, मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा, चुकणार नाही जीवनभर तुझी वाट, चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मुखवटे भेट झाल्यावरी, एक तू मुखवटे भेट झाल्यावरी, दोस्ता सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. चालतानामध्ये रातराणी कधी, चालतानामध्ये रातराणी कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, कासव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते काय होऊन म्हणा, मैत्री चाटते काय होऊन म्हणा, जावील तू तिला, जावील तू तिला, वासरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. देव शोधायला मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, देवळासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची पुन्हा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. जाळताना मला, जाळताना मला देह ठेवा कसा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दिवसासाठी प्रत्येकाने 17 वर्ष वाढवली. जितकी मुलं विद्यार्थ्यांनी बघितली तितकीच आपल्या शिक्षकांना पण बघितली आहे. या 17 वर्षात कोणी काय काय केलं, कोणी काय काय मुद्द्यावर गेलं, कोणी काय कमवलंय, कोणी काय गमवलंय, या सगळ्यांची गोळाबेरीज प्रत्येकानं आपल्या मनात इथे दिली. प्रत्येकानं आपलं प्रत्येक गुपित एकमेकांसोबत शेअर केलं असं. सरांनी सांगितलं की बाबा व्यसनापासून आतापर्यंत तुम्ही नसाल
गेला नसेल तर अजूनही दूर राहा आणि असाल तर आत्तातून वेळ नाही गेली की अजूनही व्यसनातून बाहेर निघू शकता. या सगळ्या वेळेत आपल्या सोबत नाहीत आपले काही खास मित्र, आपले आपले 2 मित्र, एक ज्योतिराम भोसले आणि अभिजित होंगे यांच्या सुट्ट्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या सुट्ट्या घ्यायच्या झाल्या. खरं धन्यवाद त्यांना. ते बिचारे तिथे असून सुद्धा त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची पूर्ण इच्छा दर्शवली आर्मीमध्ये. बाकी प्रत्येक जण आपापल्या कामातून, आपापल्या व्यवसायातून, आपापल्या नोकरीतून सुट्टी काढून इथे हजर झाला. मुली असतील त्या सगळ्या आपलं काम, आपलं घरकाम असेल, आपला व्यवसाय असेल किंवा आपली नोकरी असेल, हे सोडून सगळे हजर झाले. आणि आपण सर्वांनी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन सर्व आपण इथे हजर झालो. त्याच्यासाठी पुन्हा सर्वांचे आभार. सर्वांनी मॅडमने उल्लेख केला आणि मुलांनी पण केला की ज्ञानेश्वर होऊन गेला नाही, थोडी मेडिकल इंजिनिअरिंगमुळे तो येऊ शकला नाही. बाकी जास्त काही बोलत नाही, पण आता एक लिहून घेतलं बघता बघता म्हणून तुम्हाला सांगतोय. खिलते रहेंगे दोस्तों, जिंदगी बची तो और भी मिलते रहेंगे. असंच सगळ्यांसोबत आयुष्यभर सगळ्यांच्या संपर्कात राहू, सगळ्यांना अडचणीच्या काळी ओळखून प्रत्येकाला मदत करू. वेगवेगळ्या टप्प्यावर प्रत्येक जण आयुष्याच्या अजून जाणार आहे, त्या प्रत्येकाला शुभेच्छा. आणि कार्यक्रम संपवतो, अनुमती घेऊन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि राहिलेलं मुलींनी जेवणाबद्दल करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. जय एक मिनिट कंटिन्यू थांबा फक्त. स्माइल पाहिजे. इथे आहे जिव्हाळा, हेच माझी शाळा. 1 2 3